हा किती वातावरण महाराज सुद्धा आलेली मारुतराव महाराज अरे ते कधी लक्षात ठेवा नळेगावाला सुद्धा तुमची माझी वेळ झाली एकदा टेम्पो घेऊन आलो तुम्ही महाराजाची मला म्हणजे सोडून येता का म्हणलं हो येतो दाम दे मला पायाने यायचं फुकट यायचं येतो म्हणलं हा कधी लक्षात ठेवा हे पाय असं गाव आहे लय मोठे मोठे तुम्ही महाराज आणले चांगल्या पद्धतीनं आणि आणखी रामकृष्णाचं सप्ताह आहे पुढे लाल उजेली घरच आहे आणि तिथं वरण नसतंय मग रसपुडी फुल मास्तर साडी चांगल्या पद्धतीने असलं गाव खमवणे आता मी कसं सोडू दुधाचं घर मांजराला गौसा कसं जमाल सांगा का आणि या परिसरामध्ये तेलंगणामध्ये ज्याला घडना काशी त्यांना अवश्य यावे नरसापुराशी परमात्मा बघा बाबा मध्ये बसले एकच उणीव मूर्तीमध्ये फक्त बाबा बोलत नाही हेच उणीव वाटायची मूर्ती तेजस म्हणजे बघा परमात्मा बघा हनुमंतराय तुमची बीपी डायबिटीस शुगर कमीच होती 11 प्रदक्षिणा खालून घाला 21 खालून आणि 11 वरून घाला ही पायाची आजार आहे ना चाक कमी होता रक्ताचे दोष आहेत ना हिना मस्त घ्यायचा आणि कानाला लावून मस्त 2-2-3 तास पारा करा चाक कमी होते पण या बाया बालकाला म्हणते तुमचा भोळसट स्वभाव आहे माय पाराकडे जाऊ नका वय वय हे म्हणते तितका येणार नाहीये पहिल्या पंक्तीला जेवतो तू वाढण घेऊन येतो वाय वा धन्यवाद सालाचे 12 महिने मंदिरात पडून राहतात त्याचा खिस्सा घाल त्याला पांडुरंगाचा पार आणि गुणपूर्ती सुरू झाली का वापर घरून येतो तुला इतर राहिल्या तर उशिया व्हायला का वचन चौथ आता ऐका शानीबाई उठीत नाही झोपी त्याला उठवणं 2 जेवत्या वेळेसला उठवणं 3 हे शास्त्र आहे हे शास्त्र आहे तर त्यावेळेस शाण्या बाई आहे ना देवाला बायका भरपूर असल्यामुळे संत महात्म्यानं सांगितलं देवाला आवाज देऊ नका देवाला बोलू नका देवाला गर्दा करू नका देवाला कसं उठवा थाप टाका शेजे हलवणी जागे करा देवराया शेजे हलवणी करा देवराया सुवास घेतला की देव जागे होणार आणि संत महात्म्यानं सांगितलं देवा तुम्ही जर निश्चिंतीने जर झोपले आम्ही कसं
पण आपला सप्ताह किती दिवसाचा? इथे काही वेगळीच मजा आणि वेगळीच प्लास्टिक. 10 दिवस गोया म्हणतात माय आणखी 15 दिवस चूल पेटवायची गरज नाही. उद्या माय असं कधी बघा 10 दिवसाचा सप्ताह वेगळंच काहीतरी. हा महाराष्ट्रामध्ये तिकडे होता, पण तेलंगणामध्ये 10 दिवसाचा सप्ताह नवले केवळे पत्रिका बघितली 10 दिवसाची आणि पुन्हा रोज रगड. अरे या माणसाला सगळ्या बोल. त्या बाईची अडचण तुका म्हणे शेष्या जागे करा ऋषिकेशा. आता गरुडाला पत्नीला आणि शेष्याला काय म्हणा वेगी आणावा तो देवाला घेऊन या आणि मदतीना ते आम्हाला आमचा उद्धार करा. आणि होतय ना बघा ना. आता तुकाराम महाराज घेऊन या म्हणले का? तुकाराम महाराजाला इमानदारीनं भजन केलं इमान येतच. इमानदारीनं इमान बघा ना. आता गावात मस्त भजने तयार झाली छान. मला वाटलं उभं करायचं ते केलं वाटतं बचा मावा मस्त जबा चांगलं परत 2 3 4 हे तर टाकाच इंजन डबल डाय लावली आहे सध्यापुरती. डबल शेवंती करायची आपण बारीक मार्केट का काय गरज आहे काय एवढं काळं करायची. काय झालं बरोबर का तू काय बरोबर करा का कधी बघा काय गरज. तू इकडे फिरलास ना तेव्हा एक करा सादर राहा आणि ओरिजिनल राहा. आणि आपल्या गावामध्ये एक वैशिष्ट्य आहे. हे सगळे बसलेले माणसं आहेत ना त्याच्यातले 10-5 माणसं आरटी कशी आरटी होई वाजविणाराकड आणि म्हणणाराकड मान हलवितात. उतरली तरपट्या ताल किती मात्र्यात मर्दंग्या पुढे चाललाय का माग चाललाय नाव घेत नाही महापुरी दुकान नाही. मी म्हणजे तुम्हाला दिसतो गुटका पण सगळीकडे असा कॅमेरा फिरतो. असं गाव हुशार आहे आपलं. कधी लक्षात ठेवा मुंड्या पाहतो का म्हणे शेषा जागे कर. शेष कुठे? शेष म्हणजे आळंदीला पृथ्वीचा मध्य भाग आहे. ज्ञानोबाची समाधी शेषावर आहे. चौकुन गोलाकार आहे आणि पृथ्वी शेषावर आहे. कधी लक्षात ठेवा शेष देवाचं वाहन आहे. देव आहे देव नाही म्हणायचं नाही कोणाबी. तुम्हाला सांगायलो जे देव नाही म्हणताय लाईट नाही म्हण धर ताराला नाही म्हणतोस म्हणजे नाही म्हणतोस. कोण दमायचा आहे या शेपुटी कोणाकडे तुमची कोणती घमेंड नाही म्हणता म्हणजे कोणी नकरा करायचा नाही. प्रत्येकाला शपथपत्र देवाकडे आपण सादर केले. आठवी न पाय ग्रामपंचायतीला कर भरावंच लागते. शेताची तहसील भरावंच लागते. जन्माला आलेल्या माणसाला देवाचं नाव घ्यावंच लागते आणि घेतलंच पाहिजे. कोण्या देवाचं? त्या मंदिरातल्या देवाचं. विठोबा
विठ्ठल